श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत ते म्हणजे यंदा 2024 तुळशी विवाह हा कधीपासून सुरू होणार आहे आणि तुळशी विवाहाची समाप्ती जी आहे तर ती कधी असणार आहे. त्याचप्रमाणे तुळशी विवाह जो आहे तर तो आपण का करावा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन झाले की कार्तिक महिना सुरू होतो आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होत असते. आपल्याला माहीतच आहे की देवशयनी एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते निद्रा अवस्थेत जात असतात आणि देव उठणी एकादशीला ते निद्रा अवस्थेतून बाहेर येत असतात. आणि जेव्हा ते निद्रावस्थेत असतात तर हा जो काळ आहे तर तो 4 महिन्याचा असतो आणि याला आपण चातुर्मास म्हणून ओळखत असतो. आणि हा चातुर्मास जो आहे तर तो देव उठणी एकादशीला संपतो आणि जेव्हा विष्णू उठतात तर तेव्हा सर्वप्रथम ते तुळशी मातेची हाक ऐकतात अशी सुद्धा मान्यता आहे. आणि हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला विशेष असे महत्त्व आहे. तुळशी विवाहानंतरच जी काही शुभकार्य आहेत तर ती सुरू होत असतात, कारण चातुर्मासामध्ये जी शुभकार्य आहेत तर ती वर्ज्य मानलेली असतात. आता तुळशी विवाहाच्या दिवशी जो कोणी व्यक्ती शुभ मुहूर्तावरती तुळशी विवाह करतो तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला संततीचे वरदान सुद्धा मिळते. त्याचप्रमाणे विवाहाचे जे मुहूर्त आहेत तर ते सुद्धा तुळशी विवाहानंतरच सुरू होत असतात. आता हा तुळशी विवाह जो आहे तर तो कधी करावा, तर तुळशी विवाह जो आहे तर तो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला असतो. परंतु जर काही कारणाने आपल्याला द्वादशी तिथीला तुळशी विवाह करणे शक्य झाले नाही तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा तुळशी विवाह जो आहे तर तो केला तरी सुद्धा चालतो. काही ठिकाणी तुळशी विवाह जो आहे तर तो सकाळी केला जातो, काही भागांमध्ये संध्याकाळी करतात, तर काही ठिकाणी रात्री सुद्धा तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे लग्न जे आहे तर ते लावले जाते. आता यावर्षी 2024 एकादशी जी देवउठणी एकादशी असणार आहे तर ती आहे 12 नोव्हेंबरला आणि 13 नोव्हेंबरला असणार आहे द्वादशी तिथी. त्यामुळे 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह जो आहे तर त्याला प्रारंभ होणार आहे. तुळशी आणि शालिग्राम तर यांचा विवाह केला जातो. यामुळे माणसाची प्रगती होते, त्याचप्रमाणे भाग्याची साथ जी आहे तर ती सुद्धा व्यक्तीला मिळत असते. जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि वैवाहिक जीवनामध्ये जर काही अडथळे असतील तर ते सुद्धा दूर होत असतात. काही भागामध्ये तुळशीचे लग्न हे बाळकृष्णांशी लावले जाते. बाळकृष्ण जे आहेत तर ते विष्णूंचे एक अवतार आहेत, तर काही भागांमध्ये तुळशी विवाह करताना तुळशीचे लग्न जे आहे तर ते शालिग्राम सोबत लावले जाते आणि शालिग्राम जे आहेत तर ते सुद्धा विष्णूचेच एक रूप आहे. तर आपापल्या भागानुसार हा तुळशी विवाह जो आहे तर तो साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदा जरी तुळशी विवाह केला तरी त्याला कन्यादानाचे पुण्य मिळते आणि म्हणूनच या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. तुळशी विवाह कसा करावा, तर तुळशीजवळील जागा स्वच्छ करावी. तुमच्याकडे जर तुळशी वृंदावन असेल तर ते तुम्ही रंगवू सुद्धा शकता, म्हणजे तुळशी विवाहाच्या अगोदरच 1-2 दिवस तुम्ही त्याला रंग देऊ शकता. तर तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नसावी, जागा स्वच्छ असावी. आपल्याला या दिवशी तुळशीला छान सजवायचं आहे. तुम्ही साडी नेसवू शकता किंवा ब्लाऊज पिसाने सजवलं तरी सुद्धा चालेल. छोटीशी कुंडी असेल तर त्या कुंडीला तुम्ही ब्लाऊज पिसाने सजवा किंवा जरी साडी नेसवली तरी काहीही हरकत नाही. आणि जरी तुम्हाला काहीच जमले नाही तरी तुळशीवरती लाल रंगाची चुनरी जी आहे तर ती घालायची आहे. तुळशी मातेला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर मुकुट असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता. तुळशीजवळ छान अशी रांगोळी काढायची आहे. बाजूला ऊस जे आहेत तर ते उभे करायचे आहेत आणि तुळशीच्या मुळाजवळ चिंचा, बोरे, आवळा तर हे ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे तुळशीजवळ तुम्ही छोटासा मांडव सुद्धा जरी घातलात तरी सुद्धा चालेल. ज्याप्रमाणे आपण गौरीला म्हणजे गौराईला सजवत असतो, साडी नेसवत असतो, दागिने घालत असतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुळशी मातेला सुद्धा सजवू शकता. आपापल्या पद्धतीनुसार आपण तुळशी मातेला सजवू शकतो. ऊस जे आहेत तर ते तुळशीचे मामा असतात म्हणून ते सुद्धा आपल्याला उभे करायचे आहेत. आणि काही भागांमध्ये तुळशीचं लग्न हे बाळकृष्णांशी केलं जातं, तर काही भागांमध्ये ते शालिग्राम सोबत केलं जातं. आपली जशी पद्धत असेल तर त्यानुसार आपल्याला करायचं आहे. एका पाटावरती आपल्याला लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. प्रथम एक दिवा लावायचा आहे, त्या दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर कलश मांडायचा आहे, त्या कलशाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शालिग्राम किंवा बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. तसेच आपण सर्व देवांची म्हणून एक सुपारी सुद्धा पूजेमध्ये ठेवू शकतो. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला
वस्त्र घालायचं आहे, मुकुट घालायचा आहे, तुमच्याकडे अलंकार असतील तर ते घालायचे आहेत. त्याचप्रमाणे अष्टगंध लावायचा आहे, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीच्या पानांना आणि बाळकृष्णांना अगोदर थोडीशी ओली हळद लावायची आहे आणि यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर, मिठाई, फळे ठेवू शकता. यानंतर एक आंतरपाट म्हणजे एक कापड घ्यायचं आहे, त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि तुळस आणि कृष्णांच्या मध्यभागी आपल्याला हा आंतरपाट धरायचा आहे आणि मंगलाष्टक म्हणून आपल्याला तुळशीचे लग्न जे आहे तर ते लावायचं आहे. तुळस आणि श्रीकृष्णांवरती आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत. तर अशा प्रकारे थोडक्यात हा तुळशी विवाह केला जातो.